आपण आपल्या उपासनेची सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण श्रद्धेनं आणि विनम्रतेनं परमेश्वराच्या दयासनासमोर स्वतःला लीन सादर करूया, प्रार्थना करू. स्वर्गात उच्च सिंहासनावर विराजमान असलेल्या आमच्या जिवंत आणि पवित्र देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझी उपकारस्तुती करतो, कारण या दिवसातही पवित्र परमेश्वरा तू आपली कृपादृष्टी आणि दया आमच्यावर कायम राखलेली आहेस. आणि म्हणूनच पवित्र परमेश्वरा, आजचाही दिवस तुझ्या कृपेनं आम्हाला लाभलेला आहे. आणि इतकंच नव्हे तर पवित्र प्रभू, तुझी उपासना करण्याकरता, तुला धन्यवाद देण्याकरता आणि तुझं गौरव देण्याकरता आम्हाला पवित्र परमेश्वरा तुझ्या भक्तीच्या वेळेचं स्मरण ठेवलेलं आहेस. याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आज पवित्र परमेश्वरा, या उपासनेकरता जेव्हा आम्ही पवित्र प्रभू अंतःकरणाच्या द्वारे तुझ्याशी जुळलेलो आहोत, तेव्हा पवित्र प्रभू ही संपूर्ण उपासना तू चालव. त्या उपासनेचं संचलन तुझ्याद्वारे असू दे. आणि पवित्र परमेश्वरा, ही उपासना ऐकणाऱ्या आम्हा सर्वांच्या करता विशेष अशा प्रकारच्या आध्यात्मिक लाभाची प्राप्त होऊ दे. आणि या दिवसातले प्रभू, तू आम्हाला तुझ्या वचनाच्या द्वारे पोषण कर अशी आम्ही तुला विनंती करतो. तुझी उपस्थिती आमच्याबरोबर सदैव असू दे. आणि विशेष या भक्तीच्या वेळेला पवित्र परमेश्वरा, तू आमच्या सहवासात आम्हाला तुझं सहवास आणि सानिध्य देखील प्राप्त होऊ दे. ही आम्ही तुझ्याकडं प्रार्थना आणि मागणी करतो. मान महिमा आम्ही तुला देतो आणि आमचा तारणारा देव प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र नावात मागतो, म्हणून तो आहे. आमेन. या वेळेला सेंट अँड्रू चर्च स्क्वायर आपण पुढे 2 गीतं गाते. आणि ते गीत आहे पहिलं की ख्रिस्त आला द्वारी तुझ्या हृदयाच्या. आणि दुसरं गीत आहे देवराया आम्ही दीन दया सागरीचे वीण.
यावेळेला शुभवर्तमानाचा पाठ आपण ऐकूया. आजचे शुभवर्तमान मत्तेच्या 12व्या अध्यायात दिलेले असून त्याच्या 31व्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. हे ख्रिस्ता तुला गौरव असो. मत्तेकृत शुभवर्तमान त्याचा 12वा अध्याय आणि वचन 31 पासून ते 37 पर्यंत आपण ऐकूया. यास्तव मी तुम्हाला खचित सांगतो की प्रत्येक पाप व दुर्भाषण याची माणसांना क्षमा होईल, परंतु पवित्र आत्म्याच्या विरुद्ध जे दुर्भाषण आहे त्याची क्षमा होणार नाही. मनुष्याच्या पुत्राविरुद्ध कोणी काही बोलेल तर त्याला त्याची क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याच्या विरुद्ध बोलेल त्याची त्याला क्षमा होणार नाही, या युगी नाही व येणाऱ्या युगीही नाही. झाड चांगले आणि त्याचे फळ चांगले असे म्हणा, अथवा झाड वाईट आणि त्याचे फळ वाईट असे म्हणा, कारण फळावरून झाड कळते. अहो सापाच्या पिलांनो, तुम्ही वाईट असता तुम्हाला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? कारण अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार. चांगला मनुष्य आपल्या चांगल्या भांडारातून चांगलं काढतो आणि वाईट मनुष्य आपल्या वाईट भांडारातून वाईट काढतो. मी तुम्हाला सांगतो की माणसे जो व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशोब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल, कारण तो आपल्या बोलण्यावरून निर्दोषी ठरशील आणि आपल्या बोलण्यावरून दोषी ठरशील. हे ख्रिस्ताचं शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी उपकास्तुती असो. आपण प्रार्थना करू. सर्व समर्थ पवित्र देवा, पुन्हा एकदा तुझ्या दयेने आम्ही या ठिकाणी उभे आहोत, यासाठी की तुझ्या पवित्र वचनातून आम्ही संदेश द्यावा. आणि म्हणूनच पवित्र परमेश्वरा, जेव्हा या ठिकाणी उभे आहोत तेव्हा ज्याप्रमाणे तू आजपर्यंत आपली कृपा सहायता मला पुरवलीस त्याप्रमाणे तू आजही मला कृपा पुरव. आणि पवित्र परमेश्वरा, माझ्या मुखातून चांगले शब्द बाहेर पडावेत यासाठी तू सहाय्य कर, कारण तू आम्हाला वचन दिलेले आहे की तुम्ही काय बोलावं याच्याविषयी चिंता करू नका. तेव्हा पवित्र परमेश्वरा, आम्ही बोलत असताना तू आपल्या दैवी हाताने मला पुढे चालव, हीच मी विनंती करतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तो आहे. आमेन. सर्वप्रथम आपणा सर्वांना, ऐकणाऱ्या सर्व सभासदांना स्वातंत्र्य दिनाच्या मी शुभेच्छा देतो. आपणा सर्वांस हा स्वातंत्र्य दिन सुखाचा, आरोग्याचा, आशीर्वादाचा आणि परमेश्वरापासूनच्या आशीर्वादाचा जावो ही प्रार्थना करतो. मागच्या संदेशाकडे आपण जाऊया. आजचा जो शुभवर्तमानाचा शास्त्रपाठ या ठिकाणी वाचला त्या व्यतिरिक्त आजचे शास्त्रपाठ यिर्मया याचा 23वा अध्याय आणि वचन 23 ते 32 हे देखील शास्त्रपाठ आहे. त्यासोबतच याकोबाचं पत्र त्याचा 3रा अध्याय आणि वचन 1 ते 12 हे देखील शास्त्रपाठ आहे. आणि त्याप्रमाणे आता जे शुभवर्तमान आम्ही वाचलेलं आहे ते मत्तेचं शुभवर्तमान त्याचा 12वा अध्याय आणि 31 पासून ते 37 पर्यंत आहे. आजचा दिवस पेंटिकॉस्ट दिनानंतरचा 11वा रविवार आहे. आणि आजच्या संदेशाचा जो मुख्य विचार किंवा जी थीम आहे त्या थीमकडं जर आम्ही पाहिलं तर ती अशी आहे की आपल्या बोलण्यावरून आपण कसे आहोत हे कळते. आपल्या मनातले विचार शब्दाच्या द्वारे आपण व्यक्त करत असतो. आणि या शीर्षकाच्या अंतर्गत आपण आजचा संदेश ऐकणार आहोत. आणि मनना करता आपण मत्तेकृत शुभवर्तमान त्याचा 12वा अध्याय आणि 36वे वचन या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की मी तुम्हाला सांगतो, मनुष्य जो व्यर्थ शब्द बोलेल त्याचा हिशोब न्यायाच्या दिवशी त्याला द्यावा लागेल. आणि या प्रभू येशू ख्रिस्ताच्या बोललेल्या शब्दावर किंवा वचनावर जेव्हा आज आपण मनन करत आहोत तेव्हा असे आढळून येईल की सर्वप्रथम प्रभू येशू ख्रिस्तानं या ठिकाणी मनुष्याला दक्षतेचा इशारा दिलेला आहे. प्रियानो,
आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त दुसऱ्यांदा येणार आहे याविषयी पवित्र शास्त्रात अनेकांनी सांगितलेलं आहे. परंतु मानवी व्यवहार आणि मानवाचं जीवन याकडे जर पाहिलं तर आम्हाला असं आढळून येईल की अनेक लोक आहेत की जे त्याच्या दुसऱ्या येण्यावर विश्वास ठेवून आहेत, प्रतीक्षा करत आहेत आणि स्वतःमध्ये देवाच्या वचनाप्रमाणे बदल घडवून आणणारे आहेत. आणि त्यासोबतच पुष्कळ असे अनेक लोक आहेत की जे त्याच्या येण्याच्या गोष्टीवर त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या जीवनाकडे जर पाहिलं तर येणार प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे हे गोष्ट अनेकांनी सिरियसपणानं घेतलेली नाही. याबद्दल मनुष्याला किंवा आम्हाला स्पष्ट रीतीने जाणवतं. प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी सूचना देत आहे की न्यायाच्या दिवशी प्रत्येक व्यर्थ शब्दाचा त्या ठिकाणी झाप द्यावा लागणार आहे. आणि येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये जर आम्ही पाहिलं तर येशू ख्रिस्त जे काही कार्य करत होता, जे काही अद्भुत चमत्कार करत होता, ज्या उत्तम गोष्टी सांगत होता, त्या सांगितल्यानंतरही आम्ही पाहतो की तत्कालीन पुरुषांच्या पैकी अनेक लोकांनी त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताला आणि त्याच्या केलेल्या कृत्याला नावं ठेवलेली आहेत. मराठीमध्ये प्रचलित अशा प्रकारची जी म्हण आहे ती आम्हाला सर्वांना ठाऊक आहे की नावडतीचं मीठ आळणी. म्हणजे एखाद्याने किती उत्कृष्ट स्वयंपाक केलेला असला किंवा कितीही रुचकर आणि चविष्ट जरी ते बनवलेलं असलं तरी देखील त्या ठिकाणी काहीतरी नावं ठेवणं हा या म्हणीचा अर्थ आहे. तेव्हा आम्हाला देखील या ठिकाणी पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्तानं जे सर्व चांगलं केलं आणि अनेकांच्या करता चांगलं केलं तेव्हा येशू ख्रिस्ताच्या वर आरोप ठेवण्यात आले आणि बऱ्याच वेळेला लोकांनी त्याच्याविषयी कपटाने हेवानं बोललेले होते. तेव्हा इथं येशू ख्रिस्त त्यांच्याही लक्षात आणून देत आहे की प्रत्येक व्यर्थ शब्दाचा हिशोब त्यांच्याकडून मागितला जाईल किंवा प्रत्येकाकडून मागितला जाईल. या ठिकाणी आम्ही पाहतो की येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी हे वचन यासाठी सांगत आहे की बोलणाऱ्याने बोलण्यामध्ये सुधारावं, शब्द जपून वापरावे आणि बोलणाऱ्यानं स्वतःच्या बोलण्याकडे लक्ष द्यावं. कारण मत्तेय शुभवर्तमान त्याचा 5वा अध्याय आणि वचन 37 मध्ये असं म्हटलेलं आहे की तुमचं बोलणं होय तर होय आणि नाही तर नाही इतकंच असू द्या, याहून अधिकचं जे आहे ते वाईट आहे. आणि आम्ही पाहतो की जे अधिकचं आहे ते वाईट आहे असं म्हटल्यानंतर वाईट म्हणजेच पाप आहे हे आम्हाला पाहायला मिळतं. म्हणून आम्ही किती बोलावं, आम्ही काय बोलावं आणि आम्ही कसं बोलावं याविषयी शास्त्र आम्हाला सांगत असताना जे अधिकचं आहे ते पाप आहे असं म्हटलं गेलेलं आहे. तेव्हा पुरुषांच्या कडून जे काही आरोप केले गेले, निंदा केली गेली, जे अपशब्द बोलले, जो विरोध केला तो वेगवेगळ्या शब्दाने केलेला आहे. तेव्हा बोलले गेलेले जे अधिकचे शब्द आहेत ते वाईट शब्द मनुष्याला दोषी ठरवणारे आहेत. हेच येशू ख्रिस्त या ठिकाणी सांगत आहे. काही लोकांच्या बाबतीत आम्ही पाहतो की अधिक बोलण्याची म्हणजे व्यर्थ बोलण्याची त्यांना सवय असते. बोलत बोलतच मनुष्य कधी कधी जास्तीचे शब्द बोलतो. पण ही जी सवय आहे ती सर्वांच्या करता किंवा त्यांच्या करता घातक अशी ठरणारी आहे. तेव्हा सर्व मनुष्याचं या गोष्टीकडे लक्ष वळवण्यासाठी येशू ख्रिस्त म्हणत आहे की प्रत्येक शब्दाचा त्या ठिकाणी जाब द्यावा लागेल किंवा हिशोब द्यावा लागेल. आज आम्ही पाहतो की लोक जे आहेत ते चांगले शब्द बोलण्याच्या ऐवजी असेच शब्द त्या ठिकाणी व्यवहारामध्ये सर्रासपणे वापरतात की ज्या शब्दामध्ये त्यांना त्यांचा गर्व प्रगट करायचा असतो. बऱ्याच वेळेला आम्ही असं ऐकतो की मला बोलायला येतं म्हणून मनुष्य वाटेल ते बोलतो. त्यासोबत आम्ही हेही पाहतो की मी बोलायला घाबरत नाही किंवा मी बोलायला भीत नाही असं देखील मनुष्य बऱ्याच वेळेला म्हणताना आम्हाला ऐकायला पाहायला मिळतो. स्तोत्र संहिता
141 याचं 3रं वचन जर आम्ही पाहिलं तर तिथं असं लिहिलेलं आहे की हे परमेश्वरा, माझ्या मुखावर पहारा ठेव आणि माझ्या वाणीचे द्वार सांभाळ. तेव्हा स्तोत्रकर्ता त्या ठिकाणी परमेश्वराकडे प्रार्थना आणि मागणी करत आहे. आणि जे आवाज परमेश्वरानं त्याला दिलेला आहे, जे ज्ञान त्याला दिलेलं आहे, जे मन त्याला दिलेलं आहे, त्याद्वारे कोणताही अपशब्द किंवा अयोग्य शब्द निघू नये यासाठी त्यानं परमेश्वराकडे प्रार्थना केलेली आहे. ज्यांना या ठिकाणी मी पाहतो की मनुष्याच्या मुखातून शाप निघतात, वाईट शब्द निघतात, निंदा होते, बदनामी केली जाते, चुगली केली जाते आणि इतर अयोग्य अशा प्रकारचे जे शब्द आहेत किंवा अपशब्द आहेत, यापैकी कोणते शब्द त्या ठिकाणी त्याच्या मुखातून निघू नये याकरता स्तोत्रकर्त्यानं देवाकडे प्रार्थना केलेली आहे आणि मागणी केलेली आहे. प्रियांनो, आमचं मागणं देवाकडे देखील हेच असलं पाहिजे, तरच आमच्या तोंडातून वाईट शब्द निघणार नाही. आणि जर न्यायाच्या दिवसाचे भय आम्ही धरणार आहोत, तरच त्या ठिकाणी आमची प्रार्थना व आमच्या मागण्या ज्या आहेत त्या ठिकाणी या स्तोत्रकर्त्याप्रमाणे होणार आहे. हे परमेश्वरा, माझ्या मुखावर पहारा ठेव. तेव्हाच देव जो आहे तो आमच्या मुखातून चांगले शब्द आणि उद्गार त्या ठिकाणी बाहेर काढेल. ज्यामुळे देव आम्हाला शुद्ध होण्यासाठी हे वचन कळवत आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्तानं एका ठिकाणी म्हटलेलं आहे शुभवर्तमानामध्ये की अंतःकरणात जे आहे तेच मुखाद्वारे निघणार. तेव्हा मुखातून जेव्हा अयोग्य शब्द किंवा जास्तीचे जे शब्द आहेत ते निघून जावेत याकरता आमचं अंतःकरण शुद्ध होणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे जे वचन आहे ते शुद्ध होण्यासाठी आम्हाला कळवण्यात आलेलं आहे. आणि म्हणून त्याच्या शिकवणुकीचा, दक्षतेचा इशारा व आज्ञा मनुष्याला शुद्ध होण्याकरता त्या ठिकाणी सुवर्तमानात दिलेले आहे. हे आम्ही कायम लक्षात ठेवलं पाहिजे. किंवा या सर्व गोष्टीचा आम्ही विचार करावा आणि न्यायाच्या दिवशी कोणत्याही बोलण्याच्या द्वारे आम्ही दोषी ठरू नये, ही त्या देवाची इच्छा आहे. आणि म्हणून आम्ही एकमेकाशी जेव्हा बोलतो तेव्हा किंवा एक दुसऱ्याच्या बद्दल आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा आम्ही काळजी घेतली पाहिजे. परंतु जे न्यायाच्या दिवसाचं भय मानवाच्या जीवनात आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण मनुष्य जो आहे तो एखादा व्यक्ती समोर नसला की त्याच्याबद्दल जे बोलायचं ते बोलतो, ते काही चांगलं बोलत नाही. किंवा आपण पाहतो की मनुष्यानं पाठ फिरवली की त्या मनुष्याबद्दल वाईट बोललं जातं. किंवा त्याही पुढे जाऊन एखाद्याविषयी विषय निघाला तर मनुष्य त्या व्यक्तीच्या बद्दलचा असलेला तिरस्कार, राग, द्वेष आणि निंदा, बदनामी ह्याच गोष्टी बोलल्या जातात. हा आम्हा सर्वांचा अनुभव आहे. त्याबरोबरच काही असो की असेही लोक आहेत की गोड बोलून ते इतरांना फसवतात. कारण आज आपण बोलण्याच्या विषयी प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की तुमच्याकडून जो जो व्यर्थ शब्द बोलला जाईल त्या प्रत्येक शब्दाचा जाब तुम्हाला द्यावा लागेल. तेव्हा आपण पाहतो की काही लोक असे आहेत की गोड बोलून फसवणारे आहेत. काही लोक असे आहेत की पोटात एक आणि ओठात एक अशा प्रकारचं बोलणं त्यांचं असतं. म्हणजे ते गोड बोलतात, लाघवी बोलतात, मधाळ बोलतात आणि फसवतात. आणि असेही शब्द मनुष्याकडून वापरले जातात असं देखील आम्हाला पाहायला मिळतं. त्यासोबत आम्ही हेही पाहतो की अनेक लोक असे शब्द वापरतात की ज्याच्यामुळं भांडण पेटतं आणि त्या ठिकाणी खऱ्याचं खोटं किंवा अशा प्रकारचे शब्द व्यवहारात वापरले जातात. आणि बऱ्याच वेळेला असं देखील होतं की काही शब्द असे बोलले जातात की ते मनुष्यामधले किंवा मित्रामधले किंवा नात्यामधले जे संबंध आहे ते त्या ठिकाणी खराब करतात. आणि असे जे व्यर्थ शब्द आहेत त्या व्यर्थ बोलणाऱ्यांनी अनंतकाल अंतिम दिवसाचे स्मरण ठेवून त्या बोलण्यापासून परावृत्त व्हावे यासाठी पवित्र शास्त्र अनेक वचनातून आम्हाला बोध करतं.
याकोबाचं पत्र याचा 3रा अध्याय आणि 11व्या वचनाकडे जर आम्ही पाहिलं तर तिथं असं म्हटलेलं आहे की झऱ्याच्या एका छिद्रातून गोड आणि कडू पाणी निघते काय? प्रश्नचिन्ह आहे. परंतु असं आम्ही आजपर्यंत कधीच पाहिलेलं नाही किंवा ऐकलेलं देखील नाही की झऱ्याच्या एकाच छिद्रातून वाईट आणि कडू आणि गोड पाणी निघतं, असं कधीच झालेलं नाही. यामुळे या ठिकाणी मी पाहतो की देवाचं वचन हेच आम्हाला आठवण करून देतं की जे पाणी तहान भागवतं, जे जीवन देतं, जे पाणी गोड आहे त्या आणि त्याचप्रमाणे आमच्याही मुखातून देवाचं जेव्हा नाव आणि उपकार स्मरण होत आहे किंवा आम्ही प्रार्थना करतो तेव्हा आम्ही वाईट शब्द कसे काय आम्ही बोलू शकतो, ही गोष्ट देवाचे वचन आज आम्हाला समजून सांगत आहे. तेव्हा जर आम्ही आमच्या मुखातून काय बोलत होतो किंवा आहोत याचा विचार त्या ठिकाणी सर्वांनी करावा. कारण देवाच्या वचनाप्रमाणे अधिकचं जे बोलणं आहे ते न्यायासाठी सिंहासनासमोर उभं करणार आहे. आणि फक्त उभं करणार आहे असंच नाही, तर ते आमच्याकडून अनेकांना बोललेले जे शब्द आहेत किंवा जीवनभर आम्ही जे शब्द बोलतो, जे वाईट शब्द बोललेले आहेत, त्याचं प्रतिफळ आम्हाला आज नाही तर त्या दिवशी हमखास रीतीनं प्रतिफळ प्राप्त होणार आहे. याची नोंद आम्ही घ्यावी किंवा याची दखल आम्ही घ्यावी ही देवाची इच्छा आहे. त्यामुळे या ठिकाणी मी पाहतो की आम्ही जे शब्द बोलतो, अधिकचे जे शब्द बोलतो, ते प्रत्येक शब्दाबद्दल जर आम्ही विचार केला तर आम्हाला असं लक्षात दिसेल की मनुष्य एखादा वाईट शब्द बोलतो तेव्हा ज्याला बोललं गेलेलं आहे त्या व्यक्तीच्या मनामध्ये तो वाईट शब्द कायम घर करून राहतो. आणि त्याच वेळेस आम्ही हेही पाहतो की जेव्हा तो वाईट शब्द आम्ही बोललेले आहोत तेव्हा आमच्या बाबतीत परमेश्वराकडे त्याची नोंद होते. याविषयी जर आम्ही पाहिलं तर न्यायाच्या दिवसाकडे जर आम्ही गेलो तर आम्हाला असं लक्षात येईल की त्या न्यायाच्या दिवशी त्या ठिकाणी पुस्तकं उघडली जाणार आहेत असं आम्हाला पवित्र शास्त्र सांगतं. आणि कोणती पुस्तकं उघडली जाणार आहे किंवा त्या पुस्तकात किंवा न्यायाच्या वेळेला कोणत्या गोष्टीचा न्याय देव करणार आहे या गोष्टीकडे जर आम्ही पाहिलं तर 5 गोष्टींचा न्याय आम्हाला त्या ठिकाणी समोर येणार आहे. आणि त्या न्यायाच्या वेळी 5 गोष्टी संबंधानं विचारलं जाणार आहे. आणि त्या 5 पैकी 4थी गोष्ट आम्ही पाहतो की आम्ही बोललेला प्रत्येक व्यर्थ शब्द इथं आम्ही बोलतो पृथ्वीवर, परंतु तिथं तो देवाच्या वहीत नमूद केला जातो. हे देखील आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. जी 5 पुस्तकं उघडली जाणार आहेत त्याच्याकडे देखील आपण लक्ष देऊ जाता की पहिलं पुस्तक आहे की जे देवाचं कार्य आम्ही या भूतलावर केलेलं आहे त्या कार्याची त्या ठिकाणी नोंद असणार आहे. त्याचबरोबर दुसरं कृत्य, धार्मिक कृत्य म्हणजे नीतिमत्व विषयक जे जीवन आहे त्याविषयी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की ज्याच्याविषयी जाब त्यावेळेला विचारला जाणार आहे. 3रं पुस्तक आम्ही पाहतो की अविश्वासाबद्दलचं आहे की जे शुभवर्तमान किंवा देवाची जी वचनं आम्ही ऐकलेली आहेत त्या वचनावर, त्या कळवणाऱ्या पवित्र देवावर आम्ही किती विश्वास ठेवलेला आहे याविषयीचा जाब आम्हाला त्या ठिकाणी विचारला जाणार आहे. आणि 4थं बाबतीत आम्ही पाहतो की आम्ही जे व्यर्थ शब्द बोललेले आहोत, जे अयोग्य बोललेले आहोत ते त्या पुस्तकात नमूद केलेलं असणार आहे. आणि शेवटी आम्ही पाहतो की त्या ठिकाणी 5वं पुस्तक जे आहे ते आम्ही आमच्या जीवनामध्ये ज्या गुप्त गोष्टी केलेल्या आहेत, म्हणजे ज्या इतरांना कळू नये अशा रीतीनं आम्ही जे काही गुप्त केलेलं आहे, पाप आहे, वाईट आहे, त्या सर्वांचं त्या ठिकाणी लिखाण केलेलं आहे की जे त्या न्यायाच्या दिवशी उघडलं जाणार आहे. आणि म्हणून आज जेव्हा आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की मनुष्य जो व्यर्थ शब्द बोलेल त्या प्रत्येक शब्दाचा जाब त्याला द्यायला लागेल, तेव्हा तो एक प्रकारनं आम्हाला स्मरण करून देत आहे की आमच्या बोलण्याकडे लक्ष देखील असलं पाहिजे. प्रगटीकरण याचा 21वा अध्याय
आणि 8वं वचन, या वचनाकडे देखील आम्ही पाहतो की तिथं असं म्हटलेलं आहे की भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तीपूजक व सर्व लबाड यांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल आणि हेच दुसरे मरण आहे असं म्हटलेलं आहे. याही वचनाचा जर आम्ही विचार केला तर पहिल्या 8 गोष्टीमध्ये कदाचित आम्ही नसू, परंतु जी 9वी गोष्ट आहे ती म्हणजे लबाड बोलण्यासाठी दंड व दुसरे मरण ही भयानक शिक्षा ठरलेली आहे. तेव्हा या ठिकाणी आम्ही पाहतो की व्यर्थ बोलण्याने तर आम्ही दोषी ठरणारच आहोत, परंतु लबाड बोलण्याने देखील आम्ही दंडित होणार आहोत. आणि या सर्व गोष्टीचा जेव्हा कळवल्या गेले आहे, जेव्हा म्हणून आम्ही त्या ठिकाणी किती सांभाळून बोललं पाहिजे किंवा बोलणं गरजेचं आहे. आज जर आम्ही बोलू शकतो, बोलण्याचं स्वातंत्र्य आम्हाला आहे, बोलण्याची मुभा जरी आम्हाला असली तरी देखील आम्हाला त्या ठिकाणी याविषयी जाब द्यावायचा आहे, त्याविषयी स्मरणामध्ये ठेवलं पाहिजे. काही ठिकाणी असं होतं की काही सभेमध्ये अनेक गोष्टी बोलल्या जातात, परंतु जेव्हा लिखाणाची वेळ येते तेव्हा त्या ठिकाणी हे लिहू नका आणि ते लिहू नका असं सांगितलं जातं. जर असं लिहायचं जर नाही आहे तर का बरं आम्ही बोलायचं? तर ह्या गोष्टीचं देखील आम्हाला विचार करणं आवश्यक आहे. या ठिकाणी पाहतो की आमच्या शब्दाच्यामुळे काय होणार आहे आणि किती शाप आम्ही आमच्यावर ओढावून घेणार आहोत याचा देखील आम्ही आज विचार केला पाहिजे. यानं आम्ही पाहतो येशू ख्रिस्त जेव्हा शब्द बोलला तेव्हा अनेक आश्चर्यकर्म घडलेले आहेत, अनेक चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि म्हणून येशू ख्रिस्ताच्या बोलण्यामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्याच्या शब्दातून प्रीती व्यक्त होते, त्याच्या शब्दातून धीर प्राप्त होतो, त्याच्या शब्दातून त्या ठिकाणी सांत्वन प्राप्त होतं, त्याच्या शब्दातून आनंद प्राप्त होतो आणि मनुष्याला समाधान देखील प्राप्त होतं. त्या येशू ख्रिस्ताप्रमाणे आमच्याही बोलण्यामध्ये इतरांना ह्या गोष्टी प्राप्त झाल्या पाहिजे, म्हणजेच आमचं बोलणं योग्य असलं पाहिजे. नीतिसूत्राच्या पुस्तकात असं म्हटलेलं आहे की जो योग्य उत्तर देतो तो जणू काय ओठाचे चुंबन घेतो. या ठिकाणी आम्ही पाहतो की सर्वांनी आम्ही वचनाप्रमाणे योग्य आणि यथार्थ शब्दच आमच्याकडून बोलले गेले पाहिजे की जे शब्द त्या ठिकाणी चांगलं निर्माण करू शकतात. देव बोलला आणि सर्व चांगले घडले. तेव्हा आजही आम्ही दक्षता आणि सावधगिरी बाळगूया आणि शेवटच्या दिवसासाठी जो न्याय येणार आहे त्या न्यायापासून आपण स्वतःला दूर राखूया. आणि शेवटी जाता जाता आणखीन एक गोष्ट की काही ठिकाणी थट्टा मस्करी केली जाते. थट्टा मस्करी हे देखील व्यर्थ शब्द आहे. आणि म्हणून जेव्हा आम्ही एखाद्याची टिंगल उडवतो, थट्टा करतो, मस्करी करतो, तेव्हा ते जे आहे ते त्या मनुष्याला दुखावणार आहे. तेव्हा हे जे अपशब्द आहे ते पाप आहे. आणि म्हणून या ठिकाणी जेव्हा देवाचं पवित्र वचन आमच्या समोर आलेलं आहे की मनुष्य जो व्यर्थ शब्द बोलेल त्या प्रत्येक शब्दाचा जाब त्या ठिकाणी आम्हाला द्यावा लागेल. कदाचित आम्ही बोललेलं विसरून जाऊ, परंतु मगाशी ऐकल्याप्रमाणे परमेश्वराकडे त्याची नोंद आहे आणि तो न्यायाच्या दिवशी याविषयी निश्चित रीतीनं विचारणार आहे. आणि जर दोषी ठरवू तर त्या ठिकाणी आम्हाला अग्नी सरोवर आणि गंधकाचं जे सरोवर आहे त्या ठिकाणी मरणदंड किंवा ही भयानक शिक्षा त्या ठिकाणी ठरलेली आहे. तेव्हा आजच्या या संपूर्ण मननाच्या द्वारे आपण आपलं जीवन तपासूया की व्यर्थ शब्द आमच्याकडून निघतात काय, आणि जर निघत असतील तर देवाजवळ पुन्हा नम्रतेनं प्रार्थना करू हे परमेश्वरा तू माझ्या मुखावर पहारा ठेव आणि तू माझ्या ओठावर निर्बंध असू दे. प्रार्थना करू आपण. सर्व समर्थ पवित्र देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार स्तुती करतो, कारण पुन्हा एकदा तू आपली पवित्र सामर्थ्यदायी जीवन बदलणारी वचनं आमच्या पुढे ठेवलेली आहेस.
तेव्हा तुझे अनुयायी, तुझे लोक, तुझे शिष्य म्हणून आम्ही या वचनाचं पालन करावं, की जेणेकरून कोणताही अयोग्य शब्द आमच्या मुखातून येथून पुढे निघणार नाही, तर केवळ तुझं स्तुतिगान, तुझं उपकार स्मरण, तुझं गौरव आणि धन्यवाद आणि इतरांच्या करता चांगले शब्द, चांगल्याच गोष्टी आमच्या मुखातून निघतील असं तू घडवून आण. कारण तुझा दैवी आत्मा सहाय्यकर्ता म्हणून तू आम्हाला दिलेला आहेस. तेव्हा संदेशाच्या सुरुवातीला आम्ही ऐकलं की तुम्ही काय बोलावे याची चिंता करू नका. तेव्हा तुझ्या पवित्र आत्म्याचं सहाय्य आम्ही प्रतिदिवशी मागावं आणि जे उत्तम आणि इतरांच्यासाठी आनंद आणि इतरांचे हित करणारे जे शब्द आहेत तेच आमच्याद्वारे निघावेत असंच आमच्या मुखातून होऊ दे, ही आम्ही प्रार्थना विनंती करतो. ऐकणाऱ्या प्रत्येकाला या वचनाचा स्पर्श तू कर. हे वचन त्यांच्या अंतःकरणात कायम रुजलं जाऊ दे आणि जेव्हा ते एकमेकांशी बोलतात तेव्हा त्यांच्यातून कृपायुक्त शब्दच बाहेर काढ, हीच आमची प्रार्थना आहे. तुझ्या आजच्या पवित्र वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वाद दे आणि पवित्र परमेश्वरात तुझ्या आनंदात आणि प्रकाशात चालू, ही आमची प्रार्थना आहे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणतोय, आमेन. ज्या वेळेला देवानं आपणाला जे अवयव दिलेले आहेत त्या अवयवाचा वापर उत्तम रीतीने व्हावा याकरता एक गीत आपल्या गीत संग्रहामध्ये आहे आणि ते गीत आपण गाणार आहोत. त्याचे शब्द आहेत सर्व ख्रिस्तासाठी काही, आणि हे देखील आपल्या चर्चचं पायऱ्या आहे.
दिवसाच्या समारोपाच्या वेळेला आपण स्वातंत्र्य दिन नुकताच साजरा केला आणि म्हणून एक स्पेशल गीत या ठिकाणी हीच टीम गाणार आहे आणि त्या गीताचं शब्द आहेत, बोल आहेत, हम होंगे कामयाब एक दिन. शेवटच्या प्रार्थनेमध्ये आपण जाऊया, प्रार्थना करू. हम होंगे कामयाब एक दिन. हे पवित्र 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 परमेश्वरा, या सर्व आजाराच्या भयानक परिस्थितीतून जात असताना आमच्या मनाला तू हिंमत दिलेली आहेस, कारण तुझी पवित्र वचनं आमच्याकरता सर्व परिस्थितीत प्रेरणा आणि बळ देणारे आहेत. आणि म्हणूनच आजच्या दिवशी आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण आम्हाला स्वातंत्र्य दिन पार पाडण्यासाठी तू पवित्र परमेश्वरा या स्थितीतही प्रेरणादायी आणि आनंदी ठेवलंस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही आमच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यानंतरच्या उपासनेकरता आम्ही प्रार्थना करत आहोत. जे स्वातंत्र्य पवित्र परमेश्वरा आमच्या देशाला तू दिलेले आहेस, ते तुझ्या कृपेनं आम्हाला लाभलेलं आहे. आमच्या देशांच्या वीर योद्ध्यांच्या द्वारे लाभलेलं आहे, मोठमोठ्या नेत्यांच्या द्वारे आम्हाला ते लाभलेलं आहे. परंतु याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देत असताना आज संपूर्ण देशासाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. पवित्र परमेश्वरा, आमचे राष्ट्रपती, पंतप्रधान, आमचं संसदेतील सर्व मंत्रिमंडळ आणि आमच्या राज्याचे देखील पवित्र परमेश्वरा मंत्रिमंडळ आणि त्याचबरोबर प्रशासनातील सर्व अधिकारी, पोलीस वर्ग आणि त्यासोबत पवित्र परमेश्वरा राहण्यातला लहान जो सेवा करणार आहे त्या प्रत्येकाकरता आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. विशेष रीतीने आमच्या देशाचे जे वीर जवान आहेत, आजही जे पवित्र परमेश्वरा सीमेवर राहून सुरक्षा देत आहे, त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. या प्रत्येकाला तू आपल्या दैवी सामर्थ्यानं परिपूर्ण कर. तुझ्यापासून त्यांना प्रत्येकाला आरोग्य, शक्ती, बळ आणि सहाय्य आणि मार्गदर्शन प्राप्त होऊ दे, जेणेकरून या देशाची सेवा करत असताना त्यांना पवित्र परमेश्वरा उत्तम अशा प्रकारच्या आशीर्वादानं तू परिपूर्ण कर. आज आमच्या देशासमोर ज्या दोन मोठ्या समस्या आहेत त्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. ही जी रोगराई आमच्या देशात आहे, ही रोगराई तू तुझ्या कृपेने नाहीशी कर. तुझा दैवी हात आणि पवित्र शब्द तू उच्चार, यासाठी की मनुष्य जो या बंधनात अडकलेला आहे, भयाच्या
आजाराच्या त्या बंधनातून त्याला स्वतंत्रता लाभावी म्हणून तो आपला शब्द उच्चार. त्यासोबत आम्ही प्रार्थना करतो, पवित्र परमेश्वरा, दुसरे जे संकट पवित्र प्रभू आमच्या डोळ्यासमोर आहे ते म्हणजे पवित्र परमेश्वरा युद्धजन्य स्थिती. या स्थितीसाठी आम्ही प्रार्थना करतो. पवित्र प्रभू, प्रत्येक सैनिकांना तू दक्ष ठेव, त्यांना आरोग्य दे, त्यांना शक्ती दे, धाडस दे, हिंमत दे. आणि पवित्र परमेश्वरा, होईल तितकं युद्ध न होण्यासाठी पवित्र परमेश्वरा प्रत्येक दोन्ही पवित्र परमेश्वरा चांगलं अशा प्रकारचं मन आणि समंजस अशा प्रकारचं मन आणि चांगले विचार आमच्यामध्ये असू दे. त्यासोबत पवित्र परमेश्वरा आमच्या देशाचं संपूर्ण संरक्षण तू कर. आणि इतकंच नव्हे तर आमच्या देशामध्ये तुझ्यापासून समृद्धी, शांती, आनंद, न्याय, प्रीती आणि ऐक्य भावना या सर्व गोष्टी आम्हा देशवासियांच्यामध्ये असू दे. आमच्या देशाला मुबलक अन्नाचा आशीर्वाद दे. आणि पवित्र परमेश्वरा, त्याचप्रमाणे आमच्या देशाची प्रगती तू घडवून आण, ही देखील आमची प्रार्थना आहे. त्यासोबत आजच्या पवित्र वचनाकरता पुन्हा एकदा आम्ही धन्यवाद देतो की जे वचन आम्ही ऐकलेलं आहे ते आमच्या हृदयात सर्वदा स्मरण असू दे. आणि त्या वचनाच्या द्वारे आमचं जीवन जगत असताना तो मार्गदर्शन आणि सहाय्य कर. तुझं वचन आमच्या जीवनाच्या आमच्या चालण्याच्या मार्गामध्ये प्रकाश असा आहे. ते वचन आम्हाला प्रकाश देणारं प्रत्येक वेळी ठरू दे. त्यासोबत मागील आठवड्यामध्ये आमच्या चर्चे ज्या लोकांचे वाढदिवस झाले त्या प्रत्येकाबद्दल आम्ही तुला हात जोडून धन्यवाद देतो. त्यांना तू नवीन वर्ष दाखवलेलं आहेस, जीवन दिलेलं आहेस, आरोग्य दिलेलं आहेस, अनेक विपुल आशीर्वाद दिले आहेत. तरी देखील आम्ही तुझ्याकडं प्रार्थना करतो, कारण सर्व काही देणारा तू आहेस. तुझा पवित्र प्रत्येकाला पवित्र परमेश्वरा दीर्घायुष्य ठरवणारा असू दे, त्यांना तू सशक्त ठेव आणि आशीर्वाद देखील दे. आणि त्यासोबत पवित्र प्रभू प्रत्येकाला तुझ्या सहवासात आणि तुझ्याशी जुळून ठेव अशा मी तुला विनंती करतो. त्याचप्रमाणे आमच्या मंडळीचे जे आजारी लोक आहेत, वयस्कर लोक आहेत, त्यांना देखील तू तुझ्या सामर्थ्याच्या हातानं शक्ती आणि आरोग्य दे, ही आमची प्रार्थना आहे. आणि त्याचबरोबर प्रभू आम्ही प्रार्थना करतो की तुझ्या संपूर्ण मंडळीचं, तुझ्या कळपाचं तू रक्षण कर. त्यांना तुझ्या सहवासात आणि सानिध्यात राहण्याची ओढ असू दे. आणि प्रत्येकाला आजच्या भक्तीद्वारे तुझा उत्तम आशीर्वाद आणि लाभ प्राप्त होऊ दे. मान महिमा मी तुला देतो आणि ही सर्व प्रार्थनांचा उद्धारक देव येशू ख्रिस्त याच्या पवित्र नावात मागतो, म्हणून तू आहे. आमेन. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमच्या मनिवांत कणी वसो. देवचो बाप, देवचो पुत्र आणि देव जो पवित्र आत्म्याचा आशीर्वाद आम्हा सर्वांच्या बरोबर युगाच्या समाप्तीपर्यंत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.